नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक कापूस बाजारामध्ये कापसाच्या भावात आली आहे। या ठिकाणी पुन्हा प्रचंड तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता जागतिक कापूस बाजारामध्ये आली आहे। या ठिकाणी पुन्हा प्रचंड तेजी। पण जागतिक कापूस बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक कापूस बाजारामध्ये आली आहे प्रचंड तेजी? याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक कापूस बाजारामध्ये आली आहे। या ठिकाणी पुन्हा प्रचंड तेजी। पण जागतिक कापूस बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक कापूस बाजारामध्ये आली आहे पुन्हा प्रचंड तेजी? जागतिक कापूस बाजारामध्ये तेजी का आली? जागतिक कापूस बाजारामध्ये तेजी किती आली आणि या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत कापूस बाजार भावावरती कसा होणार याबद्दल आता घेऊयात अधिक माहिती। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही इथून एका महिन्यापूर्वी 100 सेंट्सच्या वर होती, पण बाजारभाव कोसळत गेले। याला कारण म्हणजे ब्राझील आणि ऑस्ट्रेलियामध्ये कापसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आणि इथून बाजारभाव कमी होत होत 84 सेंट्स पर्यंत पोहोचले। पण तिथून पुन्हा एकदा मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये कापसाच्या बाजारभावाने उसळी घेतली आहे आणि कापसाचा बाजारभाव आता 88 सेंट्सच्या आसपास आला आहे। कापसाच्या बाजारभावातील ही तेजी जर आंतरराष्ट्रीय बाजारात कायम राहिली तर देशांतर्गत बाजारामध्ये 100% नजीकच्या भविष्यात कापसाचा बाजारभाव 8000 पार जाण्याची शक्यता दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की आपल्याला जर 7700 ते 8000च्या दरम्यान कापसाचा बाजारभाव नजीकच्या भविष्यात जर मिळाला तर इथं 50% करा कापसाची विक्री आणि बाकी 50% कापूस तिथून येणाऱ्या तेजीमध्ये विक्री करा, ज्यामुळे होईल फायदा। कारण भविष्यात कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी नजीकच्या भविष्यात येईल याची शक्यता दिसत नाही। यामुळे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री करणं हाच आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो। तर मग मित्रांनो, भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहील। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।